ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे की पिठापूरला पादगया हो. म्हणलं जातं. त्याची हो. काय कथा आहे किंवा का म्हटलं जातं? पादगया क्षेत्र त्याला का म्हणतो आपण? पाद म्हणजे पाय आणि गया म्हणजे गयासूर. तर तो इतका भव्य असा असुर होता. आपल्या भारतवर्षाचा, आपल्या भारताचा नकाशा जर आपण बघितला, बिहारमध्ये त्याच्या शरीराचा एखादा भाग समजा आपण म्हटलं डोकं म्हणू किंवा पोट म्हणू, तर तिथून तो असा तिरका जो आडवा झाला, तर जे पाय जे आहे ते आंध्र प्रदेश पर्यंत आले. अरे बापरे! इतका तो मोठा भव्य म्हणजे होता. बिहारमध्ये त्याचं तोंड होतं तर आंध्र प्रदेशमध्ये त्याचे पाय आले. पाय आले म्हणून पादगया म्हणजे गयासुराचे पाय तिथे आले, हा. म्हणून त्याला पादगया क्षेत्र आजही म्हटलं जातं. त्यालाच आपण पिठापूर म्हणतो. पिठापूर पण का म्हणतो तर कुकुटेश्वर अवतरित झाल्यामुळे तिथे त्यांची शक्ती देखील आली. शक्तीपीठांबद्दल ऐकलं असेल तर 18 शक्तीपीठ नावाचा एक प्रकार आहे. त्या 18 शक्तीपीठांमधलं एक पीठ तिथे आहे जिचं नाव आहे पुरुहुतिका. पुरुहुतिका देवीचं देखील तिकडे स्वयंभू देवस्थान आहे. त्यामुळे तिला पिठापूर त्या स्थानालाही म्हणतात आणि पादगया देखील म्हणतात. असं ते दिव्य स्थान आहे.